हॅलो नमस्कार, कसे आहे गाईज? तर माझ्या एका रेसिपी इन गार्डन चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आहे. कारण माझा पण जुना चॅनल होता इंडियन फूड, त्याच्यामुळे माझ्या तोंडामध्ये आलं की इंडियन फूड. तर माझ्या चॅनलचं नाव आहे रेसिपी इन गार्डन. कसं वाटतं की आपण कधी कधी गार्डनमध्ये सुद्धा जाऊ शकतो रेसिपीने व्हिडिओ काढायला. त्याच्यामुळं मी गार्डन म्हणून नाव ठेवलेलं आहे आणि आपण रेसिपी बनवतो म्हणून ते सुद्धा एक नाव तयार होतं, रेसिपी इन गार्डन. तर कसं वाटलं माझ्या चॅनलचं नाव? चांगलं वाटलं असेल तर लाईक आणि शेअर कमेंट करायला विसरू नका ताईंनो. आणि माझ्या ताईंना गोडगोड शुभेच्छा. जे व्हिडिओ बघतात त्या ताईंना खूप खूप शुभेच्छा. आणि मी आता इथं बनवणार आहे मस्तपैकी असं अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि शिमला मिरची मी बारीक असं चिरून घेतलेले. पहिले किसून घेतलेलं होते, पण किसताना त्याचं पाणी होऊन जातं, त्याच्यामुळे मी त्याला बारीक छोटे छोटे तुकडे तयार करून घेतलेले आहेत. आणि कोणी नवीन असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि किती मोठी शिमला मिरची आहे, तर 2 मिरच्या मी अशा मस्त कट करून घेतलेल्या आहेत. भरताच्या बनवायच्या होत्या, पण मग भरीत न बनवता मी डायरेक्ट बारीक कट करून घेतलेली आहे. माझ्या डोक्यात वेगळी आयडिया आली, त्याच्यामुळे ताईंनी ही रेसिपी शेवटपर्यंत बघायला विसरू नका. असेच नवनवीन रेसिपी बघा आणि शेवटपर्यंत बघायला विसरू नका, अशीच माझी नम्र विनंती आहे. तर रेसिपी शेवटपर्यंत बघा. आता मी कढई ठेवून घेतलेली आहे आणि कढई गरम झाली का मी 2 चम्मच तेल टाकून घेणार आहे आणि कांदा टोमॅटो टाकून घेणार आहे. त्याच्यानंतर अर्धी वाटी घेतलेली तरीसुद्धा याच्यातून थोडंसं कमी याच्यामध्ये शिमलामध्ये ॲड करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून मस्त अशी भाजी चवीला आणि छान अशी लागते आहे आणि खायला पण खूप सुंदर लागते आहे. तुम्हीसुद्धा करून बघा अशी रेसिपी माझ्यासारखी. तर बघू शकता छान अशी रेसिपी आज मी बनवणार आहे आणि खायला पण मस्त असं टेस्टी. ज्वारी बाजरा कशासोबत भाकरी खातो मी, अशी छान अशी रेसिपी. मी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि व्हिडिओ बघत राहा. तर मी आता स्टार्ट करते आहे. कढई ठेवून घेतलेली आहे. तर बघू शकता त्याचे देठ मी इथे जाड कट करून घेतलेले आहे. ते खूप जाड असल्यामुळे ते घेतलेलं नाही आहे आणि त्याची बीसुद्धा खूप जाड आहे त्याच्यामुळे. तर इथं बघू शकता तेल टाकून आणि मोहरीसुद्धा टाकून घेतलेले आहे आणि मसाले काढून घेतलेले आहेत. आता कांदे टाकून घ्यायचे आहेत. शिमला मस्तपैकी कांद्याला झणझणीत वास सुटलेला आहे. तोपर्यंत मसाले ॲड करून घ्यायचे आहे, ते मिक्स करून घ्यायचे आहे मस्तपैकी अशी. आणि शिमला मिरची खायला बी खूप छान लागते आहे. आता शिमला मिरची सोडून घ्यायची आहे. त्याला मस्त मॅश करून घ्यायचं आहे, ते करून घ्यायचं आहे. मस्त शिजला, मस्त अशी चवसुद्धा छान लागते आहे.